नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। नियमित वेतन देयक माही मार्च 2025 बद्दल आजची मोठी अपडेट। अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांच्यातर्फे महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून। त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, सोबतच मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, नागपूर जिल्ह्यातील खाजगी अनुदानित उच्च माध्यमिक शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था द्वारा संचालित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, सैनिकी शाळा व अध्यापक विद्यालयाच्या सर्व प्राचार्य मुख्याध्यापक यांना सूचित करण्यात येते की शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे माहे मार्च 2025 या महिन्याचे नियमित वेतन देयक माध्यमिक शाळा शिक्षक संच मान्यता सन 2022-23 नुसार व शिक्षकेतर कर्मचारी संच मान्यता 2018-19 नुसार तसेच उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाचे नियमित वेतन देयक शिक्षक व शिक्षकेतर संच मान्यता सन 2022-23 नुसार शालार्थ प्रणालीमध्ये प्रचलित पद्धतीने ऑनलाईन रित्या तयार करण्यात यावे। ऑनलाईन वेतन देयक अचूक जनरेट झाल्याची आपल्या स्तरावर खात्री करून दिनांक 31 मार्च 2025 ते 2 एप्रिल 2025 या कालावधीत फॉरवर्ड करून वेतन देयकाची प्रत सूचनेनुसार सर्व आवश्यक कागदपत्रासह या कार्यालयात संबंधित कार्यासनाने दिलेल्या वेळापत्रकानुसार कार्यालयीन दिवशी व कार्यालयीन वेळेत सादर करावी। माहे मार्च 2025 चे नियमित वेतन देयक सादर करताना पुढील सूचनांचे पालन करावे। पहिला आहे, मान्य शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नागपूर यांचे पत्र दिलेलं आहे आपण इथं यांच्याद्वारे जे सशस्त्र सेना ध्वज निधी होती ते ध्वज निधी जमा केलेल्या कर्मचाऱ्यांची यादी माहे 2025 चे नियमित वेतन देयकासोबत सादर करावी। सोबतच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे खाते उघडल्याबाबत या कार्यालयात प्रस्ताव सादर केले आहे, परंतु अजूनपर्यंत DCPS NPS खाते क्रमांक प्राप्त झालेले नाहीत अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सादर केलेल्या प्रस्तावात पोचपावती मार्च 2025 च्या नियमित वेतन देयकासोबत संलग्न करून सादर करण्यात यावी। नियमित वेतन देयकासोबत आतापर्यंत जी आपण माहिती वाचलेली आहे ती संच मान्यता प्रत, प्राचार्य मुख्याध्यापक मान्यतेची प्रत, नमुना स्वाक्षरी झेरॉक्स प्रत, चालू शैक्षणिक सत्राची खाते मान्यता प्रत, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाले असल्याचे समायोजन आदेश, रजू अहवाल व अंतिम वेतन प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे जोडल्याशिवाय वेतन देयके पारित केले जाणार नाही अशी सूचना आली आहे। पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।